चलू आपण मॅच कडे. स्ट्राइक वरती महेश आणि योगेश. पहिला चेंडू लोबर फुलटॉस चेंडू यावेळेला मिड ऑफला. ओ थोडासा उशीर झाला इथे. मात्र नेमकं पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. जर अगोदर चेंडू फेकला असता तर कदाचित काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. कारण चेंडू हातामध्ये ठेवून गोलंदाज त्याच्या लयमध्ये होता त्यामुळे तो स्टंपवर पोहोचू शकत नव्हता. मात्र एक धाव नक्कीच मिळाली आहे. कालच्या दिवसात महेश आणि योगेशनं फार सुंदर कामगिरी आपल्या टीमसाठी केली. परंतु आज जसजसा मॅचेस पुढे जातील त्यांना आणखी प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पॅडला चेंडू आदळलाय. पंचांकडे अपील केली आहे जोरदार. परंतु अगदी बाहेर असल्यामुळे पंचांनी ती अपील उचलून घेतली नाहीये. सरांचं नाव काय? दोन चेंडू एक धाव खर्च केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय सागर. यावेळेला हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. दोन चेंडू डॉट आणि काय जबरदस्त चेंडू. सागर यावेळेस पुढील चेंडू फेकून काढेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा एकदा मिड ऑफला. परंतु लॉंग ऑफ कडे चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. एका धावेने 2 धावा धावपलकावरती लिहिल्या जात आहेत. आपण जर आराखडा पाहिला तर आजच्या दिवसामध्ये खरं तर आतापर्यंत ज्या संघांनी मजल मारली आहे मात्र त्यांची आता तयारी सुरू आहे. ज्यांच्या वाट्याला विजय आलाय ते मात्र पुढे रणनीती आखतील. इथे ऑन साईडला चेंडू. क्षेत्ररक्षक नाही आहे. टप्प्यात चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला चौकार येतो या इनिंगचा. तर मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो महेश. मी विनंती करेल सन्माननीय पाहुण्यांना की आपण आपल्या शुभ हस्ते महेश याला मॅन ऑफ द मॅचचा मान देऊन सन्मानित करायचं आहे. पुढचा चेंडू यावेळेला सागर यांचा पुन्हा एकदा फायर केलाय डिफाईन लेग कडे. चेंडू थांबणार नाहीये. जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. सलग 2 चौकार लगावलेत. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुढचे 2 चेंडू आपल्याला लगातार 2 चौकार महेशच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. कारण इथे आता मात्र त्यांची जवळजवळ ही 3री ती 4थी मॅच असेल आणि त्यांना इथून या मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर फलंदाजी चांगली करण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या प्रयत्नाकडे त्यांची वाटचाल आता मात्र सुरू झाली आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला 10 धावा धावपलकावरती लिहिल्या जात आहेत. सुरुवातीच्या 4 चेंडूंमध्ये फार सुंदर गोलंदाजी झाली. त्यानंतर मात्र फलंदाजाने या गोलंदाजाचा अभ्यास केला आणि एकूण 10 धावा धावपलकावरती पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळाला. चला वेळ लावू नका. जितका वेळ तुम्ही लावाल तितक्या ओव्हर कमी केल्या जातील. पुढे लक्षात घ्या आयोजकांच्या वतीने सूचना दिल्या जात आहेत. गोलंदाज आलाय अविनाश मराठा वॉरियर्स. पाहूया इथे मात्र श्रोती 11 आणि मराठा वॉरियर्सच्या वेळेला लढताना दिसत आहेत. पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. यावेळेला कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. टप्प्यात चेंडू अगदी शांततेत उचलतोय आणि तितकाच सुंदर थ्रो पाहायला मिळतोय. एक धाव मिळेल. यावेळेला सलग 2 चौकार मागच्या षटकात लगावले होते महेशने. तो इथे मात्र ऑन स्ट्राइक वरती या चेंडूवरती येईल. अविनाश याचा दुसरा चेंडू खेळण्यासाठी हॅट्रिकच्या बोहळ्यावरती. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 5 ते 6 जणांनी हॅट्रिकची मजल मारली. पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. स्वतः अविनाश चेंडू खाली. ओ 1 2 3 आणि चौथ्यांदा मात्र इथे प्रयत्न केलाय. कारण ही विकेट थांबणं फार महत्वाचं होतं. मात्र अविनाशच्या या दुसऱ्या चेंडूवरती त्याला विकेट मिळाली. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. योगेशच्या सोबत खरं तर प्रयत्न करणारा ज्यानं 2 चौकार लगावले होते महेश. इथे मात्र त्याला आता थांबवलंय अविनाशनं. एकूण धावा आपण पाहतोय धावपलकावरती 11.
4 षटकांचा सामना म्हणजेच यावेळेचा आजचा दिवस चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल. अंतिम टप्प्यात सायंकाळच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज वनडाऊनला आलाय 3ऱ्या क्रमांकावरती साहिल अविनाश. याचा 3रा चेंडू राऊंड विकेटनं. यावेळेला लोवर फुल टॉस थोडासा डाऊन होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्वीपरला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या षटकातील 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 चौकार गेल्यानंतर अविनाशनं त्या खरं तर रनरेटला थांबवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याला यश देखील मिळते. आतापर्यंत त्यांना 3 चेंडू फेकलेत. 2 धावा खर्च केल्यात त्यांनी. 4था चेंडू लॉप केला. चेंडू यावेळेला लेग स्लिपच्या डोक्यावरून डीप फाईन लेग कडे वेगाने चेंडू जातोय. चौकार. 4 धावा. यानंतरची मॅच सानवी स्ट्रायकर्स विपक्ष बॉस रॉयल्स. आपण या इनिंग नंतर तयार राहायचं आहे. पुढील चेंडू फुल टॉस चेंडू यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. विकेट किपरनं प्रयत्न केलं परंतु इथे स्क्वेअर लेगला चेंडू गेला. बॅटची कडा आली आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने 17 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. साहिल ऑन स्ट्राईक वरती. श्रुती 11 आणि मराठा वॉरियर्स या 2 संघांना यावेळेस आपण 3री मॅच खेळताना पाहतोय. फुल टॉस चेंडू. नोचा इशारा म्हणजे या चेंडूवरती मिळतील 7 धावा आणि या 7 धाव्याने धावफलक जाऊन अगदी वेगाने पुढे गेलाय. 24 धावा. फ्रीट गोल्डन चान्स. अविनाशनं आतापर्यंत केलेली कमाई या चेंडूवरती घालवून टाकली. चेंडू द्यायचाय. चला जवळ येऊ नका मराठा वॉरियर्स. स्पीडअप घ्या. वेळ नाही आहे कारण आज तुम्हाला वारंवार प्रत्येक मॅच मध्ये समालोचनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येईल की वेळ फार महत्वाची आजची. जर तुम्हाला ठरलेल्या षटकांमध्ये खेळायचं असेल तर तुम्ही आता वेळ वाचवा. या षटकातील हा शेवटचा चेंडू. षटकार आल्यानंतर गोल्डन चान्स फ्रीटचा चान्स मिळतो या चेंडूवरती. साहिल याला आडव्या पट्ट्यात मिड विकेटला चेंडू टप्प्यात उचलण्याचा प्रयत्न केलाय. गणेश या त्या ठिकाणी आणि ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. ऑल टोटल आपण पाहतोय 25 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सागरनं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर अविनाश आला. 15 धावा खर्च केल्या आणि ऑल टोटल एका विकेटच्या नुकसानीनंतर 25 धावा म्हणजे 12.5च्या सरासरीनं आता मात्र जाताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. योगेशचा विचार केला तर योगेशनं आतापर्यंत 6 चेंडू खेळलेत आपल्या टीमसाठी. एकूण 7 धावा त्यानं बनवल्यात. अजूनही तो सलामीला आलेला अजूनही तो साहिलला मात्र साथ देताना दिसतोय. साहिलचा विचार केला तर आतापर्यंत साहिलनं 3 चेंडूंमध्ये 8 धावा बनवल्यात. आजचा दिवस जर आपण पाहिला तर थोडंसं सावट आहे त्यामुळे आपण गरमी थोडी कमी अनुभवू शकता आणि त्याचाच फायदा घेऊन तुम्ही लवकरात लवकर जर मॅच या ठिकाणी चालू केल्यात लवकरात लवकर स्पीडअप केलं तर तुम्हाला ठरलेल्या षटकांमध्ये खेळण्याचा आनंद होईल. परंतु जर षटकं कमी झाली तर फारसा खेळ तुम्हाला करता येणार नाही कारण आज संडे रविवार कामकाजातून वेळ काढून असोसिएशन SPL टीम फाउंडेशन प्रत्येक जण या तारखा बुक करत असतात आणि त्या तारखा अगदी आपण अगोदरच जॉबवरती रजा देऊन या सह्याद्री लीगला खेळण्यासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणी तुमच्या वेळेला वाचवणं हे तुमच्या हातात असतं आणि तसं तुम्ही करताही आणि यापुढेही करा. नवीन गोलंदाज आलाय किरण. पहिला चेंडू साहिलसाठी. साहिलनं 8 धावा बनवल्यात आपल्या टीमला. ओव्हर द विकेटनं लॉप करण्याचा प्रयत्न. यावेळेला डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू गेला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव.
आलेला प्रत्येक गोलंदाज पहिल्या चेंडूवरती एक धाव देतोय. मात्र इथं किरणने तेच केलंय. यावेळेला योगेश आहे. योगेशकडे अनुभव आहे. या मैदानावरती जवळजवळ त्यांना 2 ते 3 मॅच खेळल्यात या लीगमध्ये आणि प्रत्येक गोष्ट त्याला या ठिकाणी आजमावाचा प्रयत्न करताना पाहतोय. डॉट बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एक धाव खर्च केली, दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण कित्येक गोलंदाजांना पाहिलं, सुरुवातीच्या 2-3 चेंडूंमध्ये ते फलंदाजांना थांबवत आहेत, परंतु नंतरच्या 3 चेंडूंमध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलताना पाहायला मिळत आहेत. किरण यॉर्कर लाईन, काय जबरदस्त चेंडू आहे. स्वतः अडवण्याचा प्रयत्न केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे बॅकअप देण्यासाठी. या चेंडूवरती मिळेल एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली. साहिल ऑन स्ट्राईक वरती येतोय. काहीशा गोष्टी बदलत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. परिवर्तन फार महत्त्वाचं असतं टीममध्ये, गोलंदाजामध्ये आणि त्या परिवर्तनाच्या सहारे आपण पुढील वाटचाल धरू शकतो. या वेळेला लेग स्लिपला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूकडे पळतोय, वेगानं चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जवळजवळ 3 ते 4 चेंडू नंतर हा चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारानं एकूण धावा 31 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांचा सामना म्हणजे 45, 40, 50, 55 अशा धावा बनवण्यासाठी फलंदाज तैनात असतो, परंतु इथे त्या आकड्यापर्यंत पोहोचतील का? यावेळेला ऑन फायर साहिल नावाचा दरारा यावेळेला हा षटकार लगावतोय आणि धावसंख्येचा वेग 6च्या गतीने पुढे नेतोय. सदतीस धावा, 37. षटकार लगावल्यानंतर थोडं प्रेशराईज होण्याची शक्यता वर्तवता येत नाही, कारण साहिल सारखा एक मातब्बर फलंदाज वनडाऊनची जागा घेऊन पुरेपूर या गोलंदाजाचा समाचार घेतोय. काही चेंडूंवरती तो थांबतोय, काही चेंडूंना तो बाहेर पाठवतोय, मात्र रन रेट अगदी लईमध्ये ठेवतोय. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा चेंडू. या षटकारानंतर नेमकं काय चित्र असेल? लॉप करण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्यात, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग कडे. चौकार. मी सुरुवातीला सांगितलं होतं की सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये गोलंदाजांना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करताना पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये जवळजवळ 2 ते 3 धावा असतात, मात्र नंतरच्या 3 चेंडूंमध्ये गोलंदाज थोडा भरकटताना पाहायला मिळतो. असं चित्र याही गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. पहिला चेंडू 1 धाव होती, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू 1 आणि त्यानंतर 4-6-4 असा आकडा पाहायला मिळाला. चला वेळ लावू नका. इथे मात्र ऑल टोटल धावसंख्या 41, एक बाद. पहिल्या चेंडूवरती 1, तदनंतर डॉट, तदनंतर 1, तदनंतर 4, तदनंतर 6, तदनंतर 4. चला लवकरात लवकर. साहिल वेळ लावू नका. मराठा वॉरियर्स श्रुती 11 फार महत्वाची आजची वेळ. आज वारंवार सांगायला आम्ही अजिबात दमणार नाहीये, कारण कालची बॅलन्स मॅच ही पहिली आज खेळवली आणि त्या बॅलन्स मॅचचा वेळ आज मात्र तुम्हाला भरून काढायचा आहे. पंचांना इशारा आहे की आयोजकांच्या वतीनं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुम्ही जी दंडात्मक कारवाई कराल ती आयोजक अगदी मान्य करणार आहेत, अशी सूचना पुन्हा एकदा आमच्या तिन्ही क्वालिफाईड पंचांना दिली जाते. स्वागत आहे सर्वांचं. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट आणि सर्वात महत्त्वाची रिस्पेक्ट ही वेळेसोबत करा. पाहूया 4थं षटक. पहिला चेंडू योगेशसाठी, स्लोवर गतीचा चेंडू, लेग स्लिपला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव. एका धावेने धावफलक आता मात्र 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. धावसंख्या होणं फार महत्वाचं आहे. स्लॉगरचा षटक आहे. या स्लॉगरच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचा शोध साहिल आणि योगेश नक्कीच करेल.
तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर आदित्य त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेल. पाहूया. 3 षटकार लगावले तर 1001 रुपयाची धनराशी आणि त्यातील पहिला षटकार. साहिलला मात्र इथे षटकारांचा प्राइज लागू झालाय. लगातार 3 षटकार लगावले तर 1001 रुपये दिले जातील आनंद इक्का यांच्या माध्यमातून. चला वेळ लावू नका. कॅचची ड्रॉप केली त्या ठिकाणी. अंदाज घेतला गेला असं वाटलं हातामध्ये कॅच येईल, परंतु अंतिम क्षणाला ती ड्रॉप झाली. राऊंड विकेट ना पुन्हा एकदा आदित्य यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू रडार मध्ये आला नाहीये परंतु झोन मध्ये गेलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या चौकारानं 52 धावा अर्धशतकी टीमनं पार केली आहे. अगदी 40-45 तदनंतर 50-55 अशा आकड्याकडे आता मात्र वाटचाल झाली आहे श्रुती 11 संघाची. मराठा वॉरियर्सची तितका मातब्बर संघ आहे, त्यांच्या समोर ही धावसंख्या ठेवणं फार महत्वाचं आहे, कारण कालच्या दिवसात आपण पाहिलं पुढचा चेंडू यावेळेला आदित्य यांचा. यावेळेला कमरेलगत चेंडू होता, मात्र पंचांनी बोट उंच केलंय आणि सांगितला फलंदाज बाद आहे. साहिलला परतावं लागेल, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ. बरोबर ना? का एकच? दोन चेंडूंमध्ये आदित्यनं मोठे फटके दिल्यानंतर इथे मात्र या 2 चेंडूंमध्ये तो थांबवण्यासाठी प्रयत्न करील नवीन फलंदाज. तर इथे मात्र आपण पाहतोय कव्हरला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे 2 धावा. वन रन शॉट. 1 धाव मात्र पूर्ण केली नाहीये, त्यामुळे 1च धाव मिळेल. 53 धावा. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूंमध्ये कशा प्रकारे चित्र रंगवलं जाते पाहूया. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे स्वीपरला, चेंडू उचलला गेला एकदा कंप्लीट, मात्र इथे 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. अतिघाई अगदी तुम्हाला थोडीशी अडबडताना पाहायला मिळते आणि तिथे तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. इनिंगची समाप्ती झाली, पहिल्या पर्वाचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या गेल्या आहेत 55 आणि 56 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. पाहूया या 56 धावांना मराठा वॉरियर्स कशा प्रकारे बनवतायत आणि या 56 धावांना श्रुती 11 कशा प्रकारे थांबवतात. त्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी विनंती करतोय बॉस रॉयल्स आणि सानवी स्ट्रायकर्स. बॉस रॉयल्स आणि सानवी स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे तात्काळ आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला सानवी स्ट्रायकर्स बॉस रॉयल संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. 1च मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे, 30 सेकंदाचा वेळ आहे आपल्याकडे, 15 सेकंद. चला 15 सेकंदाच्या आत आनंद इक्का आलेत, त्यामुळे त्यांना पॅनलाइज करता येणार नाही आपल्याला. चला फलंदाज मराठा वॉरियर्स, कम ऑन, या लवकर.
नाणेफेकीचा कॉल केला जाईल बॉस रॉयल्स आणि सानवी स्ट्रायकर्स दोन कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. सह्याद्री प्रीमियर लीग मधील ही मॅच चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खेळली जाईल आणि दोन संघांमध्ये दोन कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कॉल झाला. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजेच बॉस रॉयल संघानं आणि आपला डिसिजन कळवायचा आहे. चला मॅच चालू करा पटपट. चला मॅच कडे सेकंड इनिंग स्टार्ट. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न. क्लीन बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. उद्ध्वस्त केल्यात. दांडी गोल. पहिल्या चेंडूला ज्या अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केला होता आय थिंक गणेश शिंदे होते त्या ठिकाणी. आशा फार होत्या परंतु ज्या पद्धतीनं चेंडू फेकला गेला श्रुती 11च्या गोलंदाज साहिल पूर्णपणे पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न त्याचा मात्र यशस्वीरित्या पूर्ण झालाय. करता तुम्ही करतील दे काय ना प्रॉब्लेम. चला नवीन फलंदाज यावेळेस तानाजी. नावाप्रमाणे फलंदाजी करावा लागेल कारण त्याशिवाय पर्याय नाही. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय त्यांना साथ देण्यासाठी आलेला आदित्य. एकूण टार्गेट आपण पाहिलं तर 56 धावांचं टार्गेट आहे आणि 56 धावांना पूर्ण करण्यासाठी सेकंड इनिंग सुरू झाले आणि त्यातील पहिला चेंडू पडलाय. हा दुसरा चेंडू तुमच्या समोर. गोलंदाज साहिल वन्स अगेन ओव्हर द विकेट. लॉप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एक संधी. क्षेत्ररक्षक आहे परंतु कॅचची संभावना नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या पहिला चौकार लगावतोय आणि या 4 धावफलक आता मात्र सुरू झालंय. खातं सुरू केलं आपल्या टीमचं आणि स्वतःचं. तानाजी असा खेळाडू आहे जो मॅचचा फासा कधीही पलटू शकतो. शेवटपर्यंत टिकला तर चेंडू राखून पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि तानाजीचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. ताकद थोडी कमी पडली. उंची जास्त लांबी कमी. मात्र गणेश नंतर तानाजीलाही परतावं लागेल. 56 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेणारा फलंदाज मात्र या ठिकाणी टिकू शकत नाहीये. अजूनही आदित्य नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. गणेशवरती आशा होत्या, तानाजीवरती आशा होत्या परंतु त्या आशा मात्र आता इथे थांबल्या आहेत. 56 धावा पूर्ण करण्यासाठी 4 षटकांचा खेळ आणि त्यातील 3 चेंडू आपण पाहिलेत. धावफलकावरती 4 धावा रेखाटल्या गेल्यात. विकेटवरती टिकणं फार महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज सागर. साहिल यांचा हा 4था चेंडू. या वेळेला चेंडू समजला नाहीये. पंचांनी कुठली हालचाल केली नाहीये कारण हा डॉट बॉल आहे. पहिला चेंडू डॉट फेकला होता, विकेट घेतली होती. त्यानंतर हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या येणं महत्त्वाचं आहे कारण पॉवर प्लेचा षटक
जिथे धावसंख्या आली तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये थोडीशी तुमची बाजू ढिली होते. लॉप केलाय चेंडू, ताकदीचा मारा, आउट ऑफ द पार, षटकार. टायमिंग शॉट म्हटलं जातं याला, कारण मागच्या काही चेंडूंमध्ये धावसंख्येला गळती लागली, विकेटला गळती लागली, परंतु अशा प्रकारचं कुठलंही दडपण आम्ही अंगावरती घेत नाही. याचं ताजं उदाहरण या षटकारावरती फलंदाज सागरनं दाखवून दिलाय. साहिल वन्स अगेन शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॅटच्या कडेला चेंडू लागला, अन्यथा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला असता तर कदाचित बाहेरची सीमारेषा गाठली असती, परंतु जर आणि तरला तारा नाही आहे. या षटकाचा विचार केला तर ओव्हरची समाप्ती झाली. 2 विकेट मिळत आहेत साईला आणि ऑल टोटल धावसंख्या 10 धावा. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये देखील 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजेच आपण जर पाहिलं तर पहिली इनिंग पहिली ओव्हर आणि दुसरी इनिंग पहिली ओव्हर अगदी सेम पाहायला मिळते. अजूनही 56 धावा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातील. 46 धावा दूर आहेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ. ऑन स्ट्राईक वरतील मागच्या 6 चेंडूनंतर आदित्यला आपण पाहतोय. डावखुरे हाताचा गोलंदाज, राऊंड विकेटनं लुवार पुलटा चेंडू, मिड विकेट, क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय, वन बाउन्स, सीमारेषा बाहेर, चौकार. 10x बॉल आहे. सिक्सर 10x बॉल असे असतात की उसळी घेतात, त्यामुळे तुमचा अंदाज त्या चेंडूवरती, चेंडूच्या अंगावरती येताना पाहायला मिळतो, तुम्हाला अंदाज मिळतो. परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळालं नाही. उंचावरून चेंडू गेला आणि 4 धावा मिळतील. 14 धावा धावफलकावरती. आदित्यच्या वाट्यातील हा पहिला चेंडू त्यानं पुरेपूर समाचार घेतलाय गोलंदाज आदित्य याचा, सौरभ याचा. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा हा दुसरा चेंडू. लॉप केलाय चेंडू, काय जबरदस्त फटका, डीप पाईन लेगच्या डोक्यावरून वेगानं धावसंख्या वाढवतोय. षटकार. 20 धावा. मागच्या षटकातील साहिलनं केलेली कमाई इथे मात्र हरपून गेलाय गोलंदाज सौरभ. पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आला करा, परंतु आदित्यनं मागच्या 6 चेंडूंमध्ये हा संपूर्ण चित्र पाहिलं आणि त्याने ठरवलं इथे मात्र आता आमच्या ब्रशला बाहेर काढणं फार महत्त्वाचं. आणि 2 चेंडूंवरती 10 धावा त्यानं कुठून काढल्यात. काय जबरदस्त फलंदाजी. 4 षटकांचा सामना, मोठे फटके खेळण्याचा हा एक सामर्थ्य आदित्य मात्र करतोय, ज्याला खरं तर गरज होती मागच्या षटकामध्ये स्ट्राईक वरती येण्याची, परंतु या षटकामध्ये स्ट्राईक घेतले. लगातार 2 मोठे फटके पाहायला मिळतात. तिसऱ्या फटक्याच्या शोधामध्ये वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र डॉट. हाफ स्टेप आउट झाला होता, ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र परिवर्तन केलंय. मागच्या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्यानंतर सौरभनं ठरवलं की आता या चेंडूवरती नाही आहे आणि त्याला डॉट बॉल मिळाला देखील. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ऑन स्ट्राईकवरती आदित्य आहे. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर एकूण 20 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. लॉप केला पुन्हा एकदा चेंडू, डीप स्क्वेअर लेग. ओ माय गॉड, काय जबरदस्त कॅच पकडली आहे. सुरुवातीला वाटलं ही कॅच थोडीशी मुश्किल होईल, परंतु जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. अंदाज घेतला आणि जेल टिपला. आणखी एक तिसरा विकेट तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. चला वेळ लावू नका. नवीन फलंदाज अक्षय. फलंदाज यावेळेस अक्षय आणि सागरनं 2 चेंडूंमध्ये 1 षटकार लगावलाय. तो आता अक्षय त्याला साथ देईल का. सौरभ याचा पुढील चेंडू. यावेळेला चेंडू चांगला आहे. लाईनने लेंथ आपण पाहिली तर कमरेच्या खाली चेंडू राहिलाय. बेल्सचा थोडा वरून चेंडू गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळतं. सौरभने 2 चेंडू डॉट फेकलेत. 1 विकेट देखील त्याला मिळालाय. म्हणजेच 2 मोठे फटके खेळल्यानंतर त्यानं कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत दिला नाहीये.
हे खरं तर परिवर्तन आहे गोलंदाजीचं. व्हेरिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. थेट थ्रो खालच्या एंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ यावेळेस संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. 21 धावा. 56 धावांचा टार्गेट असताना आता मात्र अजूनही 35 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला 17.5च्या सरासरीनं जावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि या षटकामध्ये कमीत कमी 20 धावा ते 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल. गोलंदाज बाबासाहेब. यावेळेला चांगला चेंडू आहे, हवे क्षेत्ररक्षक आहे, आणखी एक विकेट. चेंडू थोडा अंगावर फेकला होता, बॅटच्या रडारमध्ये आला नाही. बॅटच्या बरोबर मधोमध चेंडू घेतला गेला आणि तिथे विकेट मिळाली. सागरला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. अक्षय. नवीन फलंदाज अविनाश. बारा चेंडू 35 धावांचं समीकरण असताना इथे मात्र 11 चेंडू 35 धावा ऑन बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज यावेळेस येईल अविनाश. यावेळेला कव्हरच्या वरून डीपला चेंडू ढकलून दिला. चेंडू नाही थांबणार, बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकार. 25 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 10 चेंडू 31 धावा. या 3 चेंडूंमध्ये मात्र जर एखाद मोठा फटका आला तर धावसंख्येचा वेग थोडासा कमी होईल आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रयत्न करण्याची संधी नक्कीच मिळेल. बाबासाहेब आपण यांना पाहतोय, गोलंदाजी मार्कवर आलाय आणि यावेळेला चेंडू आपल्याला अगदी विकेट किपर गॅदर करताना पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. तर आपण पाहतो इथे यावेळेला विकेट सॅक्रिफाईस केली गेली. 9 चेंडू 31 धावा. सानवी स्ट्रायकरचे खेळाडू, आपल्याला विनंती आहे ग्रासवरती आपण खेळू नका, कारण त्याचं सध्या कामकाज चालू आहे. बाजूला आपण खेळू शकता. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 31 धावा. या 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका धावसंख्येचा वेग थोडासा ढिला करू शकतो. चला वेळ नका घेऊ. श्रुती 11 ऑन स्ट्राइक वरती आपण सागरला पाहतोय. नवीन फलंदाज आनंदा. 3 चेंडूंमध्ये एक मोठा फटका हवा, अशा बऱ्याचशा गोष्टी आता मनामध्ये मात्र या दोन्ही फलंदाजांच्या चालल्या असतील. बाबासाहेब एक उत्कृष्ट गोलंदाज. लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटचा नीटचा संपर्क झाला नाहीये, परंतु तिथे जेल ड्रॉप. इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एखाद्या खेळाडूची विकेट घेणं फार महत्त्वाचं असतं, मात्र जीवनदान मिळाल्यानंतर तो मात्र मॅचचा कायापालट करतो. असं काही चित्र इथे दिसेल का सागरच्या माध्यमातून? कारण 8 बॉल 29 धावा. या 2 चेंडूंमध्ये 20च्या आतमध्ये जर आला
तर येणारा षटक देखणे लायक राहील. आ हा हा, काय जबरदस्त फटका, अगदी पुल केलाय डीप स्क्वेअर लेग कडे षटकार. 7 बॉल 23 धावा. चला जवळ येऊ नका लगेच, वारंवार विनंती आहे. श्रुती 11 शेवटचा चेंडू. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला चेंडू गेला, क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. आता समीकरण उरलंय ते म्हणजे 6 बॉल आणि 22 धावा. गोलंदाजी मार्कवर कोण येणार आणि 6 बॉल 22 धावा बनवणार का, या दोन्ही प्रश्नांना आता घोंगावताना आपण पाहू शकाल. चला चला, वेळ लावू नका. 6 बॉल 22 धावा. गोलंदाज हॅलो हॅलो, लप केलाय चेंडू. 6-22 समीकरण 6 ने कमी केलंय. ऑन पार सागरचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. 5 चेंडू 16 धावा. एक मोठा फटका धावसंख्येचा वेग कसा कमी करू शकतो हे आपण पाहिलंय. क्रिकेटमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि प्रत्यक्षात पाहतो. इथे मात्र संधीचं सोनं करण्यासाठी सुरुवात केली आहे सागरनं. आतापर्यंत त्यानं 3 षटकार लगावलेत. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू जास्त वेळ, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या बाहेर षटकार. लगातार 2 षटकार लगावलेत म्हणजे आता 4 चेंडू 10 धावा. काय जबरदस्त फटके पाहायला मिळत आहे. सागर थोडासा थांबला, त्यानं संयम ठेवलं, म्हटलं शेवटच्या षटकावरती आपण प्रहार करू. अगदी तसंच घडलंय. 2 चेंडू असे काय खेळून काढलेत की डगआउट मधून मोठ्यानं टाळ्यांचा कडकडाट झालाय. दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाजाचा विचार केला. निलेश 6 चेंडू त्याच्या वाट्याला दिले, परंतु या 6 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडू परिवर्तनासाठी त्याला आशा वर्तवल्या गेल्या, परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाहीये. यावेळेस निलेश दडपणात असेल की त्याची अगदी हुशारी गोलंदाजी तो यावेळेस वापरेल. पाहूया. सद्यस्थितीला 2 षटकार लगावून फुल कॉन्फिडन्स मध्ये सागर ऑन स्ट्राइक वरती लगातार 3ऱ्या षटकाराच्या तयारीत आहे. तर दुसऱ्या बाजूला 2 षटकार लगावल्यानंतर निलेश याला थांबवण्याच्या तयारीत आहे. कोणाला तरी यश मिळणार. या वेळेला मात्र चेंडूची गती पाहायला मिळाली. अपील केली गेली. पंचांनी बोट आकाशाकडे. सागर बॅक टू द पवेलियन. काय जबरदस्त गोलंदाजी. मागच्या 2 चेंडूंमध्ये षटकार गेल्यानंतरही थांबवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ते मी केलंय. या चेंडूवरती दाखवून दिलंय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, माफ करा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत. सामना बरोबरच सुटला. जर 1-1 पॉइंट दिला जाईल याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज किरण. हे 2 चेंडू अति महत्वाचे आहेत, कारण या 2 चेंडूंना जर बॅटच्या रडारमध्ये घेता आलं नाही तर तुमचं जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही आहे. आणि जर स्वप्नांना पूर्ण करायचं असेल तर हातातील भविष्य किंवा लक बघू नका. तुमची मेहनत, तुमच्याकडे आता वेळ आहे, तुमच्याकडे बॅट आहे, तुमच्याकडे बॉल आहे आणि तुमच्याकडे संधीचं सोनं करण्यासाठी वेळ आहे. पाहूया या चेंडूला.
लॉप करण्याचा प्रयत्न, हवेत आहे चेंडू, मिळवला क्षेत्ररक्षक तैनात, अंदाज घेतोय मात्र अंदाज चुकला आणि इथे एकच धाव, 2 बॉल 9 धावा. ऑन स्ट्राइक वरती आनंदाला पाहतोय. आनंदाच्या या क्षणामध्ये आता मात्र या बाजू पलटवल्या जातील का हा प्रश्नचिन्ह इथे मात्र उभा राहिलाय. 2 बॉल 9 धावा. पाहूया निलेशाचा पुढचा चेंडू. हो, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. जिंकण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवरती. दुसरी धाव कंप्लीट करण्यासाठी विकेट सॅक्रिफाईस. स्ट्राइक मात्र सोडली नाहीये. किरण स्ट्राइक वरती असेल मात्र 1 बॉल 8. 1 बॉल 8चं समीकरण आपण पाहू शकाल इथे पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज लकी. चला यानंतरची मॅच. शेवटचा चेंडू पडल्यानंतर आपली पावलं मैदानाच्या आत हवीत आणि लगेच क्षेत्ररक्षण आपलं विखुरलं गेलं पाहिजे. 1 बॉल 8 धावा. यावेळेला बॅटची कडा, इथे विकेट. जिंकण्याचं स्वप्न मात्र पूर्ण होतं श्रुती 11चं. जबरदस्त फलंदाजी केली होती सागरनं, मात्र त्यानंतर त्या स्वप्नांना पूर्ण केलं. सागरला थांबून निलेशनं आणि श्रुती 11 यावेळेला विजय संपादन करतोय. चला बॉस रॉयल आणि सानवी स्ट्रायकर्स